नमस्कार, गार्गीज क्रेझी लॅब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलोय पनवेल महोत्सव 2024 कामोठे येथे। चला तर मग बघूया काय काय आहे महोत्सव मध्ये। में लेना, इसका कैप ओपन करके डायरेक्टली फिट कर देना और डायरेक्टली पिक्चर रख के ब्लो करना। ये पिक्चर मैंने निकलेगा नहीं। अल्फाबेट, नाम, नंबर वगैरह लिखना होता है, A to Z तक इसमें मिल जाएगा। कोई आउटलाइन वगैरह टैटू भी निकाल सकते हैं। हैंड पर वॉशेबल है, हैंड पर सही है। ये 180 रुपीज़ का 150 रुपीज़ में मिलता है। इसमें ऐसे 3 बिलोवर मिलेंगे मैम, ऐसे 1 2 3 4 5 6 7 8 डिस्टेंसिल कार्ड, 34 आउटलाइन स्टिकर, स्केच पेन का एक पैकेट, सब कुछ इसके अंदर मिल जाता है। ऐसा स्केच पेन का एक पैकेट भी मिलता है इसमें। बाकी लिखा रहता है, पढ़ा कर सकते हैं। ब्लो पेन के नाम तो यूट्यूब पर चैनल वो भी देख सकते हैं मैम। देखिए हा हार आहे मस्त रजवाडी पॉलिशमध्ये आहे आणि वाजवी भावात आहे। 390चा आहे। त्याच्याबरोबर कानातले पण आहे। आहे पुतळी हार मायक्रोचा। हा गजरा हार आहे। पॉलिश छान आहे। 350च्या रेंजमध्ये। एक मंगळसूत्र आहे। हँडमेड पेंडेंट आहे आणि छान आहे। पॉलिश मस्त आहे। हे जे मंगळसूत्र आहे 30 36 30 आणि 42च्या इंचमध्ये आहे आणि हे असं पेंडेंट आहे। खूप छान पेंडेंट आहे। हे मायक्रोचा एडीमध्ये मस्त पेंडेंट आहे। बदक आणि खूप चालतं आहे आणि अगदी छोट्याशा रेंजमध्ये 350च्या रेंजमध्ये आहे। मायक्रो प्लेटेड हे असे कानातले आहेत। हे जे आता नवीन आले मार्केटमध्ये हे मस्त आहे। त्याच्यामध्ये ही अशी डिझाईन आहे। हे खाली असं ह्या होलमध्ये घालून, अशा होलमध्ये ना घालून असं वरती ते अडकवायचे। भरपूर मागणी आहे मुलींची, कॉलेजच्या मुलींची। हे असं छान दिसतात, मस्त वाटतात। वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत। हे असे आहे, वेगवेगळे डिझाईन आहेत। आता हे नवीन आलेले हे कानातले आहेत झुमके। इथे मी नोज पिन पण पाहिली होती। ही एक नोज पिन आहे प्रेसची, हे पण छान आहे। 3 कलरमध्ये येते, ग्रीन, रेड आणि व्हाईट। जे कानातले प्रेसचे म्हणून पण वापरतात। ज्यांचा कानाचा प्रॉब्लेम असेल ना, जर होल नसेल तर ते लोक प्रेसचे म्हणून पण वापरतात। अशा बुगड्या आहेत ज्या 80च्या रेंजमध्ये आहे, 100च्या रेंजमध्ये आहेत। या मोत्यांच्या आणि ह्या डायमंडच्या आहेत अशामध्ये। तुमचा स्टॉल नंबर 45। त्यात अगोदर तयारी नसते। याला काय म्हणतात? हा गजरा हार आहे, तन्मणी गजरा हार। आणि त्याच्यासोबत इयरिंग्स आहेत। इयरिंग्स आहे, हे असे मोराचेच इयरिंग्स आहेत। खूप छान पेंडेंट आहे। याची रेंज काय? तरी मस्त रेंज ह्याची 1250 आहे। म्हणजे कमी होऊ शकते। घेईल त्या ह्याच्या म्हणजे 1100 वगैरे असे होऊ शकतात। आणि एक आहे जे तन्मणी मंगळसूत्र आहे, त्याला मी क्रिस्टलच्या 4 लाईन अशी सर हे केली। 36 इंचमध्ये आहे आणि 4 लाईन क्रिस्टलची सर मी जोडलेली आहे आणि खूप छान आहे हे पदक। ओके, हे तुम्ही बनवता का? मी बनवते हे पेंडेंट आणि हे आणून बनवते। हँडमेड पण ज्वेलरी आहे माझ्याकडे। ही अशी आहे, हे हँडमेड आहे। हे सगळे मी घरी बनवलेली आहे। हे 450 550च्या रेंजमध्ये आहे, 350, हे 150च्या रेंजमध्ये झुमके आहेत। आणि मी नथीसुद्धा हा घरी बनवते। ते अशा आहेत नथी। नावाची नथ पण करून मिळेल। ह्या सगळ्या हँडमेड नथी आहे। जर ही अशी नावाची नथ आहे। तुम्हाला जर ह्याच्यातली कुठली आवडली तर तुम्ही सिलेक्ट करून ती पाठवा आणि नाव 8 दिवस अगोदर ते बनवायला वेळ लागतो। ओके, ही नावाची नथ आहे आणि ह्या सगळ्या हँडमेड नथी आहेत। आणि ह्या नर्सरीचं नाव आहे गार्डन बकेट प्लांट नर्सरी अँड गार्डन स्टोअर। ते नेरूळला आहे, सेक्टर 19मध्ये। आपल्याकडे इंडोर आउटडोर प्लांट्स मिळतात। आपण होम मेंटेनन्स कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आणि रेसिडेन्शियल आपण करतो। बिल्डिंगचे डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स सगळ्या प्रकारची इंडोर आउटडोर प्लांट्स कुठच्याही तुमच्या ॲज पर स्पेसिफिकेशन्स आपण डिलिव्हर करतो। फर्टिलायझर्स पण आहे। डायट शेफ यशभास्करचं प्रोडक्ट आहे। त्याच्यात फक्त ऑर्गॅनिक कॉर्न आणि पिंक सॉल्टनी त्याला फ्लेवर केलेलं आहे। बाकी कुठलेही प्रिझर्वेटिव्स ॲडिटिव्स काहीच नाही आहे।
डायस टाकायचा आहे, जो नंबर येईल तो काढायचा, काढता येईल पडले नाही पाहिजे, बॅलन्स नाही. खास पनवेलकरांसाठी आम्ही आज स्पेशल कोवळ्या ज्वारीच्या हुरड्याची थालीपीठ इथे घेऊन आलो आहे. कोल्हापूरची आपल्याकडची स्पेशल थालीपीठ आहे. या थालीपीठमध्ये सर्व प्रकारची कडधान्य व कोवळ्या ज्वारीचा हुरडा घालून घातलेला आहे. अतिशय चविष्ट आणि चटकदार आहे. तरी आपण आमच्या या स्टॉलला भेट द्या. आमचा स्टॉल नंबर आहे F7. पहिले भाजतात ते, नंतर ते वाळवतात. ते आडपाडी साईडला मिळतं. मसाला पापड आहे, कोथिंबीर वडी, आळू वडी, उकडीचे मोदक, गुलाबजाम, शेवभाजी, मिसळ, आळू वडीची भाजी, भरलं वांग, पिठलं, भेंडी मसाला, तांदळाची भाकरी आणि पाणीपुरी. शिवशक्ती फास्ट फूड. पपई के लाई ना विदाउट केमिकल का माल है. घोड़ा किधर रखा? घोड़ा लेके ना. कूड़े का